नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघतात मंडळ न्यूज। आज मी आपल्यासमोर जे करंट जो मुद्दा आहे, ट्रॅफिक पोलीस हे चालान काढतायत किंवा ट्रॅफिक समस्या ही कशी दूर करता येईल याकडे खूप जास्त प्रमाणात लक्ष देत आहेत। तर सध्या मी आपल्या अमरावती डेपो येथे आहे। मागील दृश्य आपण बघू शकतात। माझ्या मागणं बसेस याच रूटनी इकडे वळतात। तर समस्या ही दिसून आली आम्हाला इथे की हा जो डिवायडर आहे, बसेस ही खूप लांब असल्यामुळे हा जो डिवायडर आहे इथनं त्यांना कट करताना किंवा गाडी वळवताना खूप अडचण येत आहे आणि त्यामुळे इथे ट्रॅफिकचा समस्या पण खूप प्रमाणात दिसून येते। आणि त्याचबरोबर आम्ही इथल्या जे ॲटो चालक आहेत, जे इथे थांबतात, ज्यांच्या गाडी पार्क्स असतात, आम्ही त्यांच्याशी सुद्धा बोललो आहे। तर त्यांचंसुद्धा हे म्हणणं आहे की ही डिवायडरची जी लांबी आहे ही कमी करणे आवश्यक आहे, जेणेकरून बसेस या वळवताना त्रास जाणार नाही आणि सोबतच अपघात हे टाळू शकू आपण। तर आपण जे इथे दिवस रात्र आपल्या सोयीसाठी आपल्यासाठी उपस्थित असतात ॲटो चालक, त्यांच्याशी बोलू आहे, कारण की हे इथेच असतात दिवस रात्र। तर त्यांना विचारू की नेमकी समस्या इथे कशा प्रकारची येते बसेस टर्न करताना किंवा बसेस काढताना। पंकज सूर्यवंशी, मी अध्यक्ष ॲटो युनियनचा। अच्छा, तर इथे मी 2-3दा येऊन बघितलं किंवा इथे उभी पण राहिली, तर मला इथे दिसून आलं की बसेसची लांबी खूप असल्यामुळे आणि हे डिवायडर मधात आल्यामुळे त्यांना टर्न करताना खूप अडचणी जातात। तर इथे अपघात वगैरे कधी झाले त्यामुळे? हे एक 2 महिने अगोदर एका म्हातारीचा अपघात झाला होता इथे। त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो। त्याचं शिवशाही कसं लांब आहे, म्हणजे रेग्युलर जे बस असते त्याच्यापेक्षा शिवशाही लांब आहे आणि ती कसं इथून कसं अकोला जाण्याकरता इकडनं या रोडने निघते। समोर रेलिंग आहे, झाड आहे, थोडीशी टर्न होते आणि मागचा जो चाक आहे हा इथे या ठिकाणी अडल्यामुळे पूर्ण ते 10 मिनटं ब्लॉक राहते। ब्लॉक झाल्यानंतर पूर्ण ट्रॅफिक जाम होते, पूर्ण ट्रॅफिक हे जे मेन रोडची जाम होऊन जाते। त्यासाठी आम्ही काळे साहेबांना एक पत्र दिलं होतं आणि त्यांना फोनद्वारे सांगितलं होतं की तुम्ही येऊन ते डिवायडर कमी करून टाका। त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही जे ट्रॅफिकची पी आहे उके मॅडम, त्यांची संपर्क साधा आणि त्यांना एक लेटर आम्हाला द्यायला हवं। आम्ही लवकरात लवकर करतो, परंतु आता 8-10 दिवस झाले मी त्यांना फोन करत आहे, परंतु त्यांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाही आहे। समस्या आहे की लालपरीची सुद्धा ही समस्या आहे? नाही, शिवशाहीची समस्या आहे। ते लालपरीचं ते गाडी निघून जाते, पण शिवशाही लांब असल्याकारणाने ते अडून जाते। मोठी गाडी असल्याकारणे इकडे मागचा चाक इथं अडते आणि मग ते पूर्ण तो ब्लॉक करून टाकते। मग येणारी जे ट्रॉफिक आहे थांबून जाते, त्याच्यामुळे पूर्ण बसस्टँडवर अडचण होऊन जाते। यांनी हा डिवायडर कमी करून घ्यायला पाहिजे। आणि हा जो धावता रोड आहे, इथून सर्व महिला, लहान लेकरं इकडे रोड क्रॉस करून ॲटोला बसायला येतात। खूप मोठ्या स्पीडमध्ये इथं गाड्या जाऊन येतात, तिथं स्पीड ब्रेकरची व्यवस्था करायला पाहिजे। त्या समोर चौकात तिथं स्पीड ब्रेकर असले तर कसं येणारी जी गाडी आहे तिचा जो वेग आहे तो कमी होणार आणि जे येणारे जे वर्ग आहे येणारा त्यांना थोडा हे पडून जाईल, ॲक्सिडेंटची समस्या कमी होणार आहे। इथं हे 2 मुद्दे आमचे आहेत, त्यांनी करून टाकायला पाहिजे। ते PWD गेले होते आपण, आम्ही त्यांना फोनद्वारे कळवले होते। त्यांनी म्हटले की तुम्ही ट्रॉफिक ऑफिसचे जे पी आय तुमच्याले त्यांना कळवा, आम्हाला पत्र द्या म्हणून सांगितलं। मी असे ते पी आय मॅडमसोबत बोललो, त्यांनी चर्चा केली आहे, त्यांनी म्हात्रे साहेबांना फोन केलेला आहे आणि मी काळे साहेबांसोबत बोललो। तर ही समस्या खरंच बिकट आहे, कारण की जर मोठी बसेस आहे, शिवशाहीसारखी बस ही खूप लांब असल्यामुळे ही इथे अडते आणि आपण बघू सुद्धा शकता की इथला हा जो भाग आहे हा घासलेला आहे। तर डिवायडर हा कमी करणं किंवा डिवायडरची लांबी ही कमी करणं खरंच खूप इथे आवश्यक आहे, जेणेकरून इथले अपघात त्याचप्रमाणे ट्रॅफिकची सुद्धा समस्या इथे कमी होणार।